ॐ ॐ प्रातः स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वम् सच्चित्सुखम् परमहंसगतिं तुरीयम् यत्स्वप्नजागर सुषुप्तमवैति नित्यम् तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसङ्गः प्रातर्भजामि मनसा वचसा मे गम्यं वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचस्त्वं देवदेवमज मच्युतमाहुरग्रह्यम् पूर्णं सनातनपदम् पुरुषोत्तमाख्यं यस्मिन्निदं जगदमशेषमूर्तो रजवाङ्भुजङ्गं इव प्रतिभासितं वै ॐ शान्ति शान्तिः। नीलमेघवर्णं मस्तके मयूरपुच्छशोभितम् सुन्दररूपधरं नयनाभिरामं तुलसीमालां सुगन्धितदिव्यस्वरूपं जगत आदिगुरुं रमारमणं हरिगोविन्दं रमारमणं हरिगोविन्दं। भगवान पांडुरंगाचं दिव्य स्वरूप आहे, परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन आहे, परमात्म्याच्या रूपाचं वर्णन आहे। नील मेघ जसा असतो त्या प्रकारचं स्वरूप आहे परमात्म्याचं। नील मेघासारखा वर्ण आहे। ओम वृंदावनामध्ये संचार करणारा तो परमात्मा आहे। वृंदावन बिहारी लाल आहे। यमुना तीरावर विहार करणारा तो परमात्मा चंद्रभागेच्या किनारी प्रगट झालेला आहे। यमुना तीर विहारी वृंदावन संचारी जय गोपाल कृष्ण मुरारी असं स्वरूप आहे।
यमुनेच्या किनारी विहार करणारा तो परमात्मा पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या किनारी उभा राहिला आहे. नीलमेघाववर्णम मस्तके मयूरपुच्छ शोभितं. ओम. मस्तकावर मयूरपुच्छ शोभायमान आहे. मयूराचं पुच्छ, मोराचं पंख. मोर हा जीवनामध्ये काम भोगत नाही. जो भक्त निष्काम आहे, निष्काम भक्ती करणाऱ्या भक्ताला परमात्मा आपल्या मस्तकावर धारण करतात. मस्तके मयूर पुच्छ शोभितं. सुंदर रूपधरं. सुंदर असं स्वरूप परमात्म्यानं धारण केलेलं आहे. श्याम सुंदर आहे तो परमात्मा. आणि जो कोणी पाहिल, ज्या कोणाला त्या पांडुरंगाचं दर्शन होईल, त्याचं अंतकरण मोहून टाकणार आहे. नयनाभिरामं तुलसीमाला सुगंधितं. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा धारण केलेल्या आहे. सर्वांगाला तो सुगंध प्राप्त झालेला आहे, तुलसीचा सुगंध. तुलसी परमात्म्याला फार प्रिय आहे. ओम. तुलसीमाला सुगंधितं दिव्य स्वरूपम. विलोभनीय स्वरूप परमात्म्याचं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा जगताचे आदिगुरु आहे. आणि रमा रमण आहेत. रमा रमण हरी गोविंदम. जय रमा रमणम हरि गोविंदम. ओम ओम. तया परजन्या यज्ञ जन्म यज्ञाते प्रगटी कर्म. कर्मासी आदि ब्रह्म वेदरूपा. मग वेदांते परात्पर. प्रसवतसे अक्षर. मनोनी हे चराचर ब्रह्मबद्ध. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनजी महाराजांना परमतत्वाचा उपदेश करतात. हे विश्व कसं निर्माण झालेलं आहे आणि कसं एक दुसऱ्यामध्ये पुष्टी पावलेलं आहे. अन्नाद् भवन्ति भूतानि परजन्यादन्न संभवः. यज्ञाद् भवति परजन्यो यज्ञकर्म समुद्भव. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समस्ते.
मग पर्जन्यू अन्नाते सर्वत्र प्रसवी. ओम. सगळ्या भूतांचं पालन पोषण अन्नातून होतं. अन्नात भवन्ति भूतानी. पर्जन्य पडतो, पाऊस पडतो. आणि त्या योगानं मग पृथ्वीवर अन्न निर्माण होतं. तया पर्जन्या यज्ञजन्म. यज्ञामुळे तो पर्जन्य होतो. यज्ञात प्रगटी कर्म. कर्मासि आदि ब्रह्म वेदरूप. परमात्मा अर्जुनजी महाराजांना सृष्टी कशी प्रसवते आणि कसा त्यातून एकातून दुसऱ्याचा उदय होतो हे वर्णन करतात. ओम हरि ओम. परमात्म्याचं ऐश्वर्य आहे ही सृष्टी. तो परमात्माच सगळं निर्माण करणार आहे. पांडवांनी जगामध्ये पुरुषार्थ केला. फार अन्याय झाला होता. एकदा भीष्म पितामह धृतराष्ट्रांकडे गेले आणि राजाला म्हणाले, राजा महत्वाचं बोलायचं आहे. धृतराष्ट्र म्हणाले की ठीक आहे पितामह, आपण आज्ञा करा. भीष्म पितामह म्हणाले की राजा, परिवारामध्ये चालत असलेला कलह विकोपाला गेला आहे. जे काही घडत आहे ते कुळाचा सन्मान वाढवणारं नाही, कीर्ती वाढवणारं नाही. हे कलह सारखे वाढतच आहे. यातून मार्ग काढला पाहिजे. धृतराष्ट्र म्हणाले, आपण आज्ञा करा, त्याप्रमाणे आपण करू. आणि भीष्म पितामह म्हणाले, राज्यावर पांडवांचा अधिकार आहे, हे सगळ्या जगाला विदित आहे. पांडवांना पांडवांचं राज्य देऊन टाकावं आणि हा कलह इथे थांबवावा. धृतराष्ट्र म्हणाले, ठीक आहे, आपल्या बोलण्यावर विचार करतो आणि लवकर निर्णय घेतो. मग धृतराष्ट्रानं आपल्या पुत्रांसोबत, दुर्योधनासोबत, शकुनीसोबत मंत्रणा केली. दुर्योधनानं विरोध केला. शकुनी म्हणायला लागला की त्यांचा अधिकारच नाही राज्यावर. धृतराष्ट्र विचारात पडला की सगळे मला उपदेश करत आहेत, सांगत आहेत की पांडवांना त्यांचा अधिकार देऊन टाकावा. आता तुम्ही मला सहकार्य करा, राज्य त्यांना द्यावंच लागेल. मग काय द्यावं, कोणता भाग द्यावा, कसं राज्य द्यावं? मग शकुनी म्हणाला, ठीक आहे, जर द्यायचंच आहे, काही उपायच नाही, तर मग यमुनेच्या पलीकडील खांडव प्रस्थ हा भाग देऊन टाकावा. त्या भागामध्ये घनदाट काट्यांचे वन आहेत, उजाड प्रदेश आहे, बंजर भूमी आहे. सगळ्यांना हा विचार योग्य वाटला. दुसऱ्या दिवशी सभेमध्ये युधिष्ठिराला बोलावणं पाठवलं. युधिष्ठिर महाराज पांडवांच्या सहित सभेमध्ये उपस्थित झाले. धृतराष्ट्राला वंदन केलं, भीष्म पितामहाला वंदन केलं, द्रोणाचार्य समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ होते त्यांना वंदन केलं. नंतर धृतराष्ट्रांनी सांगितलं, आसन ग्रहण करा. पांडवांनी आसन ग्रहण केलं. आणि मग धृतराष्ट्र म्हणाले, हे युधिष्ठिरा,
फार महत्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे. मी सगळ्यांसोबत विचार विनिमय केला. मला भीष्म पितामहांनी सांगितलं, विदुरजी महाराजांनी सांगितलं, नारद भगवानांनी सुद्धा उपदेश केला. आणि सगळ्यांच्या उपदेशानंतर माझ्याही अंतःकरणामध्ये हा विचार आला की आता कौरव पांडव यांनी वेगळ्या भागामध्ये निवास करावा. राज्य तुम्हाला देण्याची इच्छा आहे. यमुनेच्या पलीकडील जो मुलुख आहे, जो आज उजाड आहे, ज्यामध्ये काट्यांचे वन आहेत, तो खांडवप्रस्थ भाग हा पांडवांना देण्यात यावा असा माझा मानस आहे. आणि खरं म्हणजे फार जुन्या काळी त्या ठिकाणी आपल्या वंशाचं राज्य होतं. आपल्या वंशाचा तो जुना प्रदेश होता. आता तो प्रदेश थोडा दुर्लक्षित झालेला आहे. तुम्ही तिथे जावं आणि तिथे निवास करावा आणि पुरुषार्थ करा. धृतराष्ट्रांनी हे शब्द बोलले. युधिष्ठिर महाराजांनी हात जोडून स्वीकृती दिली. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन पांडव निघून गेले खांडवप्रस्थाला. ते घनदाट अरण्य ते स्वच्छ करण्याचं काम, तिथे एक राज्य उदयाला आणण्याचं काम पांडवांना करायचं होतं. परमात्मा सहाय्यक झाला. ते सगळं वन स्वच्छ केलं आणि तिथे सुंदर असं पांडवांचं राज्य उदयाला आलं. परमात्म्याची कृपा होती. परमात्म्याच्या कृपेनं हे संपन्न झालं. जे दिलं होतं ते योग्य नव्हतं. भीमसेनजी महाराजांनी विरोध केला होता की आपला घात झाला, आपल्याला उजाड असा भाग देण्यात आलेला आहे. युधिष्ठिर महाराजांनी शांत केलं भीमसेनाला. जे मिळालेलं आहे त्यामध्ये आपण संतुष्ट राहिलं पाहिजे. इथेच आपण पुरुषार्थ करू. नंतर भीमसेनजी महाराजांनी मान्य केलं आणि तिथे पुरुषार्थ केला. दिव्य असं ते राज्य उदयाला आलं. पांडव तिथे निवास करू लागले. धनसंपन्न झाले पांडव. पांडवांना ऐश्वर्याची प्राप्ती झाली. परमात्म्याला ते शरण गेलेले होते. परमात्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. त्यांच्या प्रत्येक कार्याला यश मिळालं. पांडवांचं राज्य इंद्रप्रस्थ म्हणून उदयाला आलं. नंतर युधिष्ठिर महाराजांना असं वाटलं की आता काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे. सत्कर्माचा उपदेश नारद भगवानांनी केला होता. सत्कर्म म्हणजे काय याचाही विचार युधिष्ठिर महाराजांनी केला. आणि मग राजसूय यज्ञाचा संकल्प पुढे आला. युधिष्ठिरा, राजसूय यज्ञ करावा. राजसूय यज्ञ कसा करायचा हा फार मोठा प्रश्न होता. याबद्दल ज्ञान कोण देईल? नारद भगवानला विचारलं. नारद भगवान म्हणाले द्वारकाधीश प्रभू देतील. युधिष्ठिर महाराजांनी विनंती केली, हे नारद भगवान, आपण द्वारकेला जावं. द्वारकाधीश प्रभूला आमच्याकडून वंदन करावं, क्षेम कुशल सांगावं. द्वारकाधीश प्रभूला विचारावं की हा यज्ञ कसा करायचा आहे. हे पांडवांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी हस्तिनापुराला यावं, इंद्रप्रस्थाला यावं. पांडवांवर फार मोठी कृपा होईल. आमचे मार्गदाता परमात्मा आहेत. अशा प्रकारची विनंती केली. नारद भगवान द्वारकेला गेले. कृष्ण परमात्म्याला सगळा इत्यंभूत समाचार दिला. कृष्ण परमात्म्याने निमंत्रण स्वीकारलं. इंद्रप्रस्थाला जायचं आहे. उग्रसेनजी महाराजांची आज्ञा घेतली. सगळा यादवांचा परिवार इंद्रप्रस्थाला आला. परमात्मा येत आहे हा समाचार आधीच मिळाला. पांडव प्रतीक्षा करत होते. राजभवनाच्या छतावर युधिष्ठिर महाराज निरीक्षण करत होते. आता इंद्रप्रस्थाला पोहोचण्याची वेळ झालेली आहे.
दक्षिण दिशेकडे पाहत होते. दक्षिण दिशेकडे पाहत असताना आकाशामध्ये धूळ दिसली. कृष्ण परमात्म्याच्या रथाची ध्वजा दिसली. युधिष्ठिर महाराजांना आनंद झाला. परमात्मा येत आहेत. सगळा समाचार. इंद्रप्रस्थामध्ये मोठा आनंद. परमात्म्याच्या स्वागताची तयारी. प्रभू आले. प्रभूचा रथ पोहोचला. प्रभू रथातून उतरले. द्रौपदीजीनं प्रभूचं स्वागत केलं. सगळ्या राण्या आल्या. सगळे पुत्र आले. सगळ्या पुत्रवधू आल्या. यादवांचा मोठा परिवार इंद्रप्रस्थामध्ये दाखल झाला. युधिष्ठिर महाराजांनी परमात्म्याचं स्वागत सत्कार केला, पूजन केलं आणि नंतर हात जोडून परमात्म्याच्या चरणी विनंती केली, प्रभू राजसूय करण्याची इच्छा आहे, आपण आम्हाला आज्ञा करा, कसं कार्य संपन्न करायचं. परमात्म्याने सांगितलं, दिग्विजय संपादन करावा लागेल. दिग्विजय संपादन केला. अपार धनराशी आणली. आता कोणीही विरोधक राहिला नाही. आता परमात्मा म्हणाले की हे युधिष्ठिरा, अजून एक संकट राहिलेलं आहे. ते निवारण झाल्याशिवाय तुम्हाला राजसूय यज्ञ करता येत नाही. मगध देशचा राजा जरासंध हा जिवंत आहे. हा जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला राजसूय यज्ञ करता येत नाही. हरि गोविंद हरि गोविंद हरि गोविंद. त्या जरासंधाचा अंत करावा लागेल आणि मगच तुम्हाला राजसूय यज्ञाचा मार्ग मोकळा होईल. कसा नष्ट करायचा तो जरासंध? तो महाबलवान आहे. परमात्मा म्हणाले की त्याच्या जीवनामध्ये सगळे दुर्गुणच आहे, महापापी आहे, भयंकर आचरण त्याचं आहे, क्रूर कर्म आहे, सगळं अमंगलच आहे. तो कंसाचा शशूर आहे. मथुरा नगरीवर त्यांनी 18 आक्रमण केले होते. 18व्या आक्रमणाच्या अंत प्रसंगी कृष्ण परमात्मा मथुरा सोडून गेले, द्वारकेमध्ये गेले. द्वारकेमध्ये राज्य उभविलं, सुंदर द्वारका नगरी उभविली. त्याचा पराक्रम सगळ्या जगाला विदित आहे. त्याच्या जीवनामध्ये सगळं अमंगलच आहे, पण एक गोष्ट त्याच्या जीवनामध्ये फार श्रेष्ठ आहे आणि ती गोष्ट म्हणजे सायंकाळी सायं प्रार्थना झाल्यानंतर तो दान देत असतो. जो कोणी मागणारा येईल, मागेल ते दान देत असतो. त्या जरासंधाला दान मागण्यासाठी जावं आणि दानामध्ये युद्धभिक्षा मागावी. मल्लयुद्धामध्ये त्याला पराजित करावं. प्रभूनं सगळा उपाय सांगितला आणि सांगितलं की तिघांनी जावं, कृष्णार्जुन आणि भीमसेन. भीमसेन आणि अर्जुनजी महाराज यांच्या सोबत परमात्मा सुद्धा जातील. बरोबर जे जे परमात्म्याने सांगितलं त्याप्रमाणे संध्याकाळची वेळ साध्य केली. जरासंधाची प्रार्थना चाललेली आहे. जरासंधाच्या भवनासमोर 3 याचक आलेले आहेत. ब्राह्मण वेशामध्ये आलेले आहेत, विप्र वेश धारण केलेला आहे. जरासंधानी प्रार्थना पूर्ण केली. सेवक आतमध्ये आले. सेवकांनी सूचना दिली, महाराज 3 याचक आलेले आहेत. तो दान जरूर देत होता जरासंध, पण मागण्यासाठी कोणी येत नव्हतं. याचक आले हे ऐकून जरासंधाला आनंद झाला. तो धावत आला. महाद्वाराच्या जवळ 3 याचक पाहिले.
याचकाकडे पाहिल्यानंतर तो विचारात पडला. विप्र वेश धारण केलेला आहे पण विप्र वाटत नाही. भीमसेनजी महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की विप्र नाही. इतकं बलवान, इतकं पिळदार शरीर विप्राचं असूच शकत नाही. अर्जुनजी महाराजांकडे पाहिलं. चेहरा फार सुंदर, सुकोमल, सुंदर असं रूप, सुडौल देह. आणि परमात्म्याकडे पाहिलं. परमात्म्याकडे पाहिल्यानंतर तो पाहतच राहिला. हरि ओम. नमनीरद सुंदरम नवनीरद सुंदरम नीलवपू सितिकंड शिखंडित भाल शुभम कमलाचित खंजना नैत्रयुगम तुलसी दलदाम सुगंधवपुं जगदादिगुरुं व्रजराजसुतं. ओम. ते सुंदर रूप पाहिल्यानंतर जरासंध मोहित झाला. नीलवर्णम मेघश्यामम. चकित झालेला आहे. दान मागण्यासाठी आले असा प्रश्न केला आणि परमात्मा बोलायला लागले. परमात्मा म्हणाले की आपली कीर्ती ऐकली आहे. सगळ्या जगामध्ये सायं प्रार्थनेनंतर याचकाला मागितलं ते देणार आपलं चरित्र आहे. ते ऐकून आलेलो आहोत. जगामध्ये जे वंदनीय दानवीर झालेले आहेत त्यांच्यासारखेच आपणही आहात. आम्ही दान मागायला आलो. जरासंधांनी परमात्म्याचं अवलोकन केलं आणि जरासंध म्हणायला की डोळे कुठेतरी पाहिलेले वाटतात. स्वमुखाचं आणि पोशाखाचं आकलन होत नाही. कुठेतरी भेट झालेली आहे. परमात्म्यानं स्मितहास्य केलं. स्मितहास्य करता बरोबर जरासंधाच्या लक्षात आलं, हे कृष्ण माझ्यासोबत 18 वेळा युद्ध केलं आणि 18व्या युद्धामध्ये माझ्या भयानं पळून गेला आणि समुद्रामध्ये नगर वसवलं आणि तिथे निवास केला. तुझा स्वभावच असा आहे, छळ करणारा, छद्म आचरण करणारा तुझा स्वभाव आहे. आता तू ओळखलं मला. तू माझ्याजवळ युद्धभिक्षा मागण्यासाठी आला. अरे तुझ्यासोबत काय युद्ध करावं? तुझ्यासोबत युद्ध करण्यामध्ये कोणता पुरुषार्थ आहे? मला वाटलंच की तुम्ही विप्र नाही, कारण शरीर हे क्षत्रियाचं शरीर दिसतं, पोशाख मात्र विप्राचा धारण केला. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, हे राजा जरासंध, विप्राचा पोशाख याकरता धारण केला की भिक्षा मागायची होती. तुझ्याकडे भिक्षा मागायला आम्ही आलो म्हणून विप्रवेश धारण केला. क्षत्रिय भिक्षा मागायला जाऊ शकत नाही. केवळ आपात काळामध्येच तसं आचरण करता येईल. आणि आज तशी वेळ आलेली नाही, आपात काळ आलेला नाही. भिक्षा तुझ्याकडे मागायचीच आहे म्हणून विप्रवेश धारण केला.
ठीक आहे, माझ्या द्वारावर तुम्ही भिक्षा मागण्यासाठी आले, मी भिक्षा दिलीच पाहिजे, मागा भिक्षा. श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, आम्ही तुला भिक्षा मागतो. मल्ल युद्ध, युद्ध भिक्षा. जरासंध हसायला लागला. हे कृष्ण, तुझ्यासोबत काय युद्ध करावं? तुझं कोणतं पराक्रमाचं चरित्र आहे? हरि ओम. कोणती भिक्षा? श्रीकृष्ण परमात्माने मल्ल युद्ध भिक्षा मागितली. जरासंधानं श्रीकृष्ण परमात्म्यासोबत युद्ध करण्यास नकार दिला. दिली मल्ल युद्ध भिक्षा दिली. कृष्णा, तुझ्यासोबत नाही आणि या अर्जुनासोबत काय भिक्षा द्यावं, युद्ध करावं? हा तर माझ्या पुत्रासारखा आहे. माझा पुत्र सहदेव, तो या अर्जुनासारखाच दिसतो. हा मला पुत्रा समान वाटतो. याच्यासोबत युद्ध नाही. पण हा भीमसेन मात्र ठीक आहे, याच्यासोबत युद्ध करता येईल. प्रचंड अशी गदा उचलली जरासंधानं आणि ती भीमसेनजी महाराजांकडे फेकली. भीमसेनजी महाराजांनी ती वरच्या वर झेलण्याचा प्रयत्न केला, पण झेलता झेलता तोल गेला. गदा भूमीला टेकली. जरासंध हसायला लागला की गदा धारण करता येत नाही, गदा झेलता येत नाही आणि मल्लयुद्धाची भिक्षा मागता. चला, जरासंध भीमसेनजी महाराजांना घेऊन गेले स्मशानामध्ये. स्मशान ही जरासंधाची जन्मभूमी आहे. त्याचा जन्म स्मशानामध्ये झाला होता. भीमसेनजी महाराजांच्या मनामध्ये विचार यायला लागले की जे श्रीकृष्ण परमात्म्याला करता आलं नाही ते आज मला करायला मिळणार आहे. आता जगामध्ये माझं नाव होईल की जरासंध श्रीकृष्ण परमात्म्याला जिंकता आला नाही, तो जरासंध भीमसेनजी महाराजांनी जिंकला. गर्वाचा भाव अंतःकरणामध्ये आला. परमात्म्यांनी जाणलं भीमसेनाच्या अंतःकरणामध्ये गर्व विचार आलेला आहे. स्मशानामध्ये युद्ध आरंभ झालं. सगळे नगर युद्ध पाहण्यासाठी आलं. सगळे मंडलाकार उभे राहिले. युद्ध आरंभ झालेलं आहे. जरासंधाचे प्रहार प्रचंड होत आहे. भीमसेनजी महाराज त्याचं प्रत्युत्तर देत आहे. हरि ओम. गदा युद्ध झालं. मल्ल युद्ध आरंभ झालं. दिवसामागून दिवस चाललेले आहेत. जरासंधाची शक्ती वाढत चालली. भीमसेनजी महाराजांची शक्ती घटत चालली. आता भीमसेनजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये आलं की स्वबळावर हे युद्ध आपल्याला जिंकता येणार नाही. आपल्या अंतःकरणामध्ये जो अहंकाराचा विचार आला तो बाधक ठरला. परमात्म्याची सहायता आपल्याला मिळाली नाही. परमात्म्याची कृपा आपल्याला मिळाली नाही. परमात्म्याची कृपा मिळाली नाही तर प्राप्त झालेलं धनही हे सहाय्यक होत नाही. प्राप्त झालेलं जे जे आहे ते सहाय्यक होत नाही. परमात्म्याची कृपाच महत्वाची आहे. सर्वप्रथम परमात्म्याची कृपा आहे. भीमसेनजी महाराजांना हे लक्षात आलं. त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याकडे पाहिलं आणि जसं डोळ्यांनी सांगितलं, हे प्रभू, संकट फार भयंकर आहे, माझ्यावर कृपा करा, या भयंकर संकटातून मला सोडवा.
हिडिंबाला नष्ट करणारे भीमसेनजी महाराज, प्रचंड पराक्रम ज्यांनी केलेला आहे, बकासुराला जागच्या जागीच नष्ट करणारे भीमसेनजी महाराज, अतुल बल ज्यांच्या जवळ आहे असे भीमसेनजी महाराज व्याकुळ झाले. परमात्म्यानं दृष्टीनं जसं सांगितलं की ठीक आहे भीमसेना, मी सांगतो तसं कर. एक तृण घेतलं, ते तृण दाखवलं भीमसेनजी महाराजांना. भीमसेनजी महाराज विचार करायला लागले. तृण दाखवलं आहे, परमात्म्याच्या हातामध्ये तृण आहे. मल्ल युद्धाचे पेच, कुंभपेच जरासंधानं टाकलेले आहेत. त्यातून सुटण्याचा प्रयत्न भीमसेनजी महाराज करतात. दुसरीकडे कृष्ण परमात्म्यानं दाखवलेलं तृणही पाहतात. परमात्मा ते तृण दोन्ही हातामध्ये धरतात आणि ते तृण चिरल्यासारखं करतात. भीमसेनजी महाराजांच्या लक्षात येतं याला चिरावं लागतं, हा अजेय आहे. हा चिरल्यानंतर दोन भागामध्ये याला फाडल्यानंतर हा नष्ट होईल. परमात्म्यानं तृणच दोन भागामध्ये फाडलं, दोन भाग दाखवले आणि पुढची जी क्रिया केली ती भीमसेनजी महाराजांच्या लक्षात आली नाही. अशा प्रकारे ते दोन तृण फेकले. जरासंधाच्या लक्षात आलं की आपल्या जन्माचं रहस्य कृष्ण परमात्म्याला माहीत आहे आणि ते आता भीमसेनजी महाराजांना सांगितलं आहे. शब्दानं सांगितलं नाही, कृती करून दाखवलेली आहे. आणि भीमसेनजी महाराजांनी जरासंधाचा पाय धरला, दुसऱ्या पायावर पाय दिला आणि त्या जरासंधाला दोन भागामध्ये फाडून टाकलं. पुढची क्रिया पाहिलेली नव्हती. दोनही बाजूला ते दोन भाग फेकून दिले. आपण जरासंध जिंकला. हा आनंद भीमसेनजी महाराजांना झाला. परमात्म्याला भेटण्यासाठी येऊ लागले. ते दोनही भाग जे फाडलेले होते ते जवळ जवळ आले, जुळले आणि जरासंध पुन्हा जीवित झाला. प्रचंड बलशाली जरासंध. आता त्याची शक्ती पहिल्या शक्तीपेक्षा अनंत पटीनं वाढलेली आहे. तो जरासंध अट्टहास करायला लागला, अरे भीमसेना, विजय तू संपादन केलेला नाही. जरासंधाला जिंकणं हे अत्यंत अवघड कार्य आहे. भीमसेनाने मागे वळून पाहिलं. प्रचंड बलशाली तो जरासंध. आता व्याकुळ झाले. पुन्हा युद्ध आरंभ झालं, मल्ल युद्ध. परमात्म्यांनी पुन्हा भीमसेनाला ते तृण दाखवलं. एक एक कृती करून दाखवली. ते फाडून दाखवलं. नंतर दोन भाग दाखवले आणि मग विरुद्ध दिशेने फेका हा संकेत केला. आत्ता लक्षात आलं, अरे याला विरुद्ध दिशेला फेकायला पाहिजे होतं, ते आपल्याला साध्य झालं नाही. प्रचंड युद्ध आरंभ झालेला आहे. व्याकुळ झालेले आहे भीमसेनजी महाराज. त्याचा पाय धरण्याचा प्रयत्न करत आहे. जरासंध हातामध्ये पाय येऊ देत नाही. प्रार्थना करत आहे परमात्म्याला भीमसेनजी महाराज, हे कृष्ण, हे कृष्ण, खरं बल तुमचंच आहे. तुमच्या बलानंच, तुमच्या कृपेनंच जीवाला जीवनामध्ये यश कीर्ती प्राप्त होते. तुम्ही सकल ऐश्वर्याचे दाता आहात. रंकाला राजा करणारे तुम्ही आहात. निर्धनाला धनवान करणारे तुम्ही आहात. खरं बल तुमचंच आहे. प्रार्थना करायला लागले. त्या जरासंधाचा पाय हातामध्ये आला आणि आता भीमसेनजी महाराजांनी आपलं सगळं बळ लावून दिलं. पुन्हा फाडलं त्या जरासंधाला आणि आता विरुद्ध दिशेला फेकलं. लक्ष द्यायला लागले. दोन्ही भाग जवळ आले पण जुळले नाही.
आता परमात्म्याकडे आले. परमात्मा जयघोष करायला लागले. भीमसेना जिंकलं जरासंधाला. हा जरासंध बृहदरथ राजाचा पुत्र होता. मगध देशाचा राजा बृहदरथ. त्याच्या पत्नी ह्या काशी नरेश याच्या कन्या होत्या. दोघीही बहिणी. राजाचं ऐश्वर्य मोठं होतं. बृहदरथाचं रहस्य मोठं होतं. सगळी संपत्ती त्याला प्राप्त झाली होती. फक्त त्याच्या जीवनामध्ये एकाच गोष्टीचा अभाव होता, संतती नव्हती. म्हणून राजा आपल्या गुरूंकडे गेला. चंड कौशिक ऋषींकडे गेला. चंड कौशिक ऋषींनी कृपा केली. राजाचं दुःख दूर व्हावं म्हणून एक आम्रफळ दिलं. हे घे राजा आम्रफळ, हे तुझ्या राणीला दे. तुला बलशाली पुत्राची प्राप्ती होईल, जो जगामध्ये दिग्विजय संपादन करेल. फार मोठा पराक्रम जगामध्ये जो करेल. ऋषींचे आशीर्वाद प्राप्त झाले. ते आम्रफळ आणलं. राजाने आपल्या राणीला ते फळ दिलं. मोठी राणी. मोठ्या राणीला ते फळ प्राप्त झाल्यानंतर तिला सांगितलं की तुला फार बलशाली पुत्राची प्राप्ती होईल, जो जगामध्ये फार मोठी कीर्ती करेल. हरि ओम. जरासंधाचा वंश कलियुगापर्यंत चालत आला. एवढी गुरुकृपा होती. चंडकौशिक ऋषीची कृपा होती. ते फळ राणीला प्राप्त झाल्यानंतर राणीच्या मनामध्ये विचार आला की तिला मातृभाव प्राप्त होईल, पण दुसरी राणी जी आहे तिला मात्र संतती होणार नाही. म्हणून राणीने ते फळ जे आहे ते 2 भागामध्ये चिरलं. अर्धा भाग धाकट्या राणीला दिला, एक भाग आपण ग्रहण केला. आणि योग्य काळ आल्यानंतर दोन्ही राण्यांनी अर्ध्या पुत्राला जन्म दिला. बृहदरथ राजाला मोठं दुःख झालं. बृहदरथ राजा विचार करायला लागला, गुरुनं कृपा केली होती पण आपण ते जाणलं नाही, रहस्य जाणलं नाही. मिळाला होता पुत्र पण आता काही उपयोग नाही. स्मशानामध्ये 2 भिन्न भिन्न ठिकाणी त्या अर्ध्या भागाला गाडून टाका अशी आज्ञा राजाने दिली. मध्यरात्रीच्या वेळेला नरभक्षक एक राक्षसी, जरा नावाची राक्षसी त्या स्मशानामध्ये आली. तिला गंध आला. नवजात शिशु आजूबाजूला कुठेतरी पुरविलेले आहेत हे तिच्या लक्षात आलं. ती उकरायला लागली. एका ठिकाणी एक भाग, दुसऱ्या ठिकाणी दुसरा भाग तिला प्राप्त झाला. ते दोनही भाग त्या जरानं जवळ आणले. जवळ आणताबरोबर ते जुळले. बालक जिवंत झाला. जोराने अट्टहास करायला लागला, रडायला लागला, रुदन करायला लागला. सगळा मगध देश हादरला. बृहदरथ राजा आपल्या मंत्र्याच्या सहित स्मशानामध्ये आला. तिथे ती राक्षसी पाहिली, जरा. ती राक्षसी राजाजवळ आली. राजाला म्हणाली, राजा हा घ्या पुत्र, याला मी सांधलं आहे म्हणून याला माझं नाव द्या, जरासंध. राजा, तुझ्या राज्यामध्ये माझ्यावर आक्रमण झाले नाही. तुझ्या राज्यामध्ये मला त्रास झाला नाही. हा बालक माझी भेट आहे. याचं नाव जरासंध ठेवा. जरेनं सांधला म्हणून त्याचं नाव जरासंध. ओम. आणि बृहदरथ राजाच्या नंतर तो जरासंध मगध देशाचा राजा झाला. हे रहस्य श्रीकृष्ण परमात्म्याला माहित होतं. दिग्विजयाच्या मार्गामध्ये तो अडथळा होता. तो नष्ट केल्याशिवाय राजसूय यज्ञ करता येत नाही. म्हणून त्या जरासंधाला नष्ट करणं फार आवश्यक होतं. प्रभूची कृपा झाली. भीमसेनजी महाराजांना मोठा आनंद झाला. पांडव दिग्विजयी झाले. ओम.
हरि ओम। नवनीरद सुंदरम, नवनीरद सुंदरम नीलवपु शितिकंठ शिखंडित भालशुभम, कमलाचितखंजन नेत्रयुगम तुलसीदल दाम सुगंधवपुं, जगदादिगुरु व्रजराजसुतं प्रणमामि निरंतर श्रीरमणं। ओ परमात्म्याची सुंदरता जेव्हा जगन्नाथ महाप्रभूच्या दर्शनासाठी चैतन्य महाप्रभू आले आणि चैतन्य महाप्रभूंनी जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेतलं, भावाविभोर झाले चैतन्य महाप्रभू। प्रभूचं दर्शन घेता बरोबर डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या, अंतकरणामध्ये जसा भावाचा समुद्र उसळायला लागला। जगन्नाथ महाप्रभूचं ते दिव्य स्वरूप चैतन्य महाप्रभूच्या अंतकरणामध्ये प्रगट झालं। तो परमात्मा सुंदरतेचा समुद्र आहे, शोभाधाम आहे। नील मेघवर्णम, त्या परमात्म्याला नील माधव म्हटलेलं आहे। नील मेघवर्णम मस्तके मयूरपुच्छ शोभितम, कलियुगातलं धाम आहे श्री जगन्नाथ धाम। अद्भुत प्रसंग आहे, रथयात्रेचा प्रसंग जवळ आलेला आहे। पंढरपुरामध्ये पांडुरंगाची आषाढी आणि श्री जगन्नाथ धाम या ठिकाणी प्रभूची रथयात्रा। आषाढ शुद्ध बीजेला परमात्मा बाहेर निघतात, जगन्नाथ प्रभू बाहेर येतात, सगळ्या जगाला दर्शन देण्यासाठी येतात। अद्भुत अशी लीला आहे परमात्म्याची, आणि लाखो भक्त प्रभूच्या दर्शनासाठी, जगन्नाथ प्रभूच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेले असतात। भाग्यवंताला प्राप्त होणारा क्षण आहे। ज्यांनी दर्शन घेतलेलं आहे जगन्नाथ महाप्रभूचं त्यांना ती सुंदरता आकलन होईल, त्या सुंदरतेचं आकलन होईल। ओ त्या प्रभूचं दर्शन घ्यावं, जगन्नाथ प्रभूचं दर्शन घ्यावं, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं। परमात्म्यानं धारण केलेले सगळे अवतार विठ्ठल भगवान मध्ये आहेत। सगळ्या अवतारांचं दर्शन विठ्ठल भगवानचं दर्शन घेतल्यानंतर प्राप्त होतं। जगन्नाथ प्रभूचं दर्शन घेतलं की सगळ्या देवांचं दर्शन। गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी प्रार्थना केली, इतनी बिनती रघुनंदन से, इतनी बिनती रघुनंदन से, दुख द्वंद्व हमारे मिटाओ जी। हे परमात्मा, हमारे दुखों और द्वंद्वों को नष्ट करो।
इन दुखों के कारण, इन द्वंद्वों के कारण हमारे अंतकरण में शांति नहीं है। आपका भजन हम नहीं कर पाते हैं, हमारा चित्त विचलित हो जाता है, हमारा मन भटकने लगता है। परमात्मा, इसीलिए हम पर कृपा करो, इन दुखों को, इन द्वंद्वों को नष्ट करो। विचारों में जो अस्थिरता निर्माण हो गई है उसे द्वंद्व कहा है। ओम, ये करूं या वो करूं, ये करना चाहिए या वह करना चाहिए, जीवन में कौन सा आवश्यक है। बुद्धि भ्रमित हो गई है, कुछ समझ में नहीं आ रहा है, द्वंद्वावस्था निर्माण हो गई है और दुख तो जन्म जन्म के है। ओ हरि ओम। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय। इतनी बिनती रघुनंदन से, इतनी बिनती रघुनंदन से। इतनी बिनती रघुनंदन से, दुख द्वंद्व हमारे मिटाओ जी। स्वामी जी महाराज ने परमात्मा से प्रार्थना की है कि हे परमात्मा, हमारे दुखों का अंत करो, हमारे द्वंद्वों का अंत कराओ। हमारा चित्त आपके चरणों में रहे, हमारा चित्त कहीं और स्थान पर ना चला जाए, विचलित ना हो, ऐसी कृपा हम पर करो। हमारा चित्त हमारे अधीन नहीं है, वो भटकते रहता है। तुलसीदास जी महाराज परमात्मा से प्रार्थना कर रहे हैं। जो मार्ग तुलसीदास जी महाराज ने बताया है, जो साधु संतों ने बताया है, उसी को जीव को ग्रहण करना चाहिए। हरि ओम। जगतगुरु तुकाराम महाराज उपदेश करते हैं, मार्गी याची बहुत, गेले साधु संत। मार्गी याची बहुत, गेले साधु संत। नका जाऊ आडराणे, ऐसी गरजती पुराणे। संत महात्म्यांनी जो मार्ग दाखविलेला आहे त्याच मार्गाने जावं, अशा प्रकारचा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज करतात। ओम हरि ओम। हरि ओम। हरि ओम। हरि ओम।
हरि ओम। ओम नमो नारायणाय। ओम नमो सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी। सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी। वाद घालवावा कवणाला अवघा द्वैताचा हो घाला। पुढे वजेना काय उडत्याचे खाली पाय। एक मन चेष्टा करी भूते बापुडी शेजारी। अवघीश्वराची करणी काय तेथे केले कोणी। पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा। सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी। कल्पनेची उपाधी व्हायला लागते। मुक्ताई महाराज ताटीच्या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांना ताटी उघडण्याची विनंती करतात आणि त्यामध्ये तत्वज्ञानाचा उपदेश करतात। सगळ्या कल्पनांचा त्याग करा, उपाधींचा त्याग करा। उपाधींचा त्याग केला, मन निर्विचार झालं की मग तीच साधूला समाधी आहे। ती साधूची समाधी अवस्था आहे, निर्विचार अवस्था। आणि कोणासोबत वाद करायचा? ज्यांच्या सोबत वाद करायचा ते हे आपलं स्वरूप आहे। द्वैत आहे कुठे? द्वैत तर नाही। अद्वैताचा उपदेश करतात। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अद्वैताचा उपदेश केलेला आहे। अद्वैत सिद्धांताचं प्रतिपादन केलेलं आहे। जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी दिलेल्या अद्वैताचं प्रतिपादन, परिपुष्टी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केली। सगळं अद्वैत आहे, मग कोणासोबत वाद करायचा? म्हणून आता ह्या मिथ्या कल्पना ह्या आवरा। आता एक मनानं चेष्टा करायची आहे, प्रयत्न करायची आहे। एक मन चेष्टा करी भूते बापुडी शेजारी। सगळं परमात्म्यानेच केलेलं आहे, परमात्म्याचीच करणी आहे। तिथे कोणाचं काय आहे, कोणी काय केलेलं आहे? अवघा तो ईश्वरच करणार आहे। आता अंतकरणामध्ये शुद्ध भाव धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। मुक्ताई महाराज विनंती करतात, माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विनंती करतात। माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं अंतकरण प्राप्त अनुभवामुळे कळवळलं होतं। हरी पांडुरंगा। हरी
पांडुरंगा। जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी फार दिव्य उपदेश केला। महाराजांना प्रश्न केले एका भक्तानं, त्या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी केलं। त्यातल्या 4-2 प्रश्नाचा आपण विचार करू। महावीर कोण आहे असा प्रश्न विचारला होता। कोणाला महावीर म्हणायचं? आणि जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी उत्तर दिलं की जो काम पीडित होत नाही तो महावीर आहे। काम पीडित जो होत नाही, कामाचा प्रभाव ज्याच्यावर होत नाही तो महावीर आहे, ज्यांनी काम जिंकला आहे। प्रज्ञावान कोण आहे हा प्रश्न विचारला होता आणि जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी उत्तर दिलं की जो कोणत्याही प्रलोभनाला बळी पडत नाही तो प्रज्ञावान आहे। त्याची प्रज्ञा जागृत झालेली आहे, ज्याच्या समोर कोणताही लोभ निर्माण होत नाही। नचिकेताच्या समोर कोणताही लोभ निर्माण झाला नाही। यमदेवानं धनसंपदा कबूल केली होती, ऐश्वर्य भोग कबूल केले होते, पण नचिकेतानं त्या प्रलोभनाला बाजूला सारलं। यमदेवाला सांगितलं की हे मला काही प्राप्त करायचं नाही, हे माझं प्राप्तव्य नाही, याच्यामध्ये मला काही सार वाटत नाही। स्वर्गादी भोग ही नाकारले। सगळ्या प्रलोभनांना जो बाजूला सारतो तो प्रज्ञावान आहे। विष काय आहे हा प्रश्न विचारला। जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी सांगितलं की जीवनामधलं विष विषय आहेत। जीवनामध्ये विषय बलवान झाले की जीवनामध्ये खरोखर विष प्रगट झालं असं मनुष्याने समजावं। हे विषय बाजूला सारता आले पाहिजे, या विषयाच्या बंधनातून जीवाला सुटता आलं पाहिजे। 4 प्रकारचे भक्त सांगितले। आर्त आहेत, जीवनामध्ये संकट निर्माण झालं मग ते परमात्म्याला आठवतात, परमात्म्याचं स्मरण करतात। संकट आलं नसतं तर त्यांनी परमात्म्याचं स्मरण केलं नसतं। दुसऱ्या प्रकारचे जीव सांगितले अर्थार्थी, त्यांना धनाची आवश्यकता आहे, धन पाहिजे, संपदा पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, नावलौकिक पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, खूप पाहिजे। यांना ते प्राप्त करण्यासाठी परमात्म्याचं स्मरण करतात, परमात्म्याची भक्ती करतात। ते मिळालं की त्यांना असं वाटतं झाली परमात्म्याची कृपा। तिसरे भक्त मुमुक्षु आहेत, त्यांना जाणून घ्यायचं आहे परमात्मा काय आहे, रहस्य काय आहे, या संताचं काय म्हणणं आहे, त्या संताचं काय म्हणणं आहे, या शास्त्राचा काय उपदेश आहे, त्या शास्त्राचा उपदेश काय आहे। ते शोधकृती आहे, जाणून घेण्याचा प्रयत्न आहे। हे मुमुक्षु आहेत। आणि चौथे जे आहेत ते आहेत ज्ञानी, ते श्रेष्ठ आहेत, ते परमात्म्याला प्रिय आहेत। त्यांना काही मागायचं नाही, त्यांचा कोणता स्वार्थ नाही, त्यांना काहीही नको। संत महात्मे जे होऊन गेले जगामध्ये, जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे संत, माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, हे संत जे आहेत हे ज्ञानस्वरूप आहेत। यांना काही मागायचंच नाही, तो परमात्मा यांना प्राप्त झालेला आहे। मागण्यासाठी कोणताही पदार्थ यांच्या जीवनामध्ये उरलेला नाही। लौकिक पदार्थाचा मोह यांना निर्माण होत नाही। मनुष्यानी सर्वप्रथम काय केलं पाहिजे, शेवटपर्यंत काय केलं पाहिजे, काय करण्यासाठी मनुष्यांनी आपला जन्म वेचला पाहिजे, आणि त्याचं एकच उत्तर दिलं। जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले की मनुष्यानी
सर्व परिस्थितीमध्ये सत्संग केला पाहिजे. सत्संग केला तर मग चित्ताची शुद्धी होते. हरि ओम. ज्याचे जया ध्यान, ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मन. मनोनिया अवघे सारा, पांडुरंगी हृदय धरा. म्हणून सगळे जे आहे, जो जे जे चिंतन करतो ते ते प्राप्त होतं. ज्याचं जसं चिंतन असेल तसं स्वरूप त्याला प्राप्त होतं. चिंतनामधूनच सगळी प्राप्ती आहे. ते चिंतन भगवत चिंतन झालं पाहिजे. म्हणून जे काही जीवनामध्ये उगवलेलं आहे, जे काही जीवनामध्ये प्रगट झालेलं आहे, मागच्या जन्मातून आलेलं आहे, प्रारब्धाच्या भोगाच्या स्वरूपात प्रगट झालेलं आहे, ते अवघ बाजूला सारा. आणि पांडुरंग हृदयी धरा, तो परमात्मा हृदयामध्ये धरा, असा उपदेश महाराज करतात. ओम समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम जगन्नानिहितपाणिं मंडनानां तरुण तुलसी माला कंधर कुंजनेत्रं सदया धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो नारायणाय. ओम नमो नारायणाय.